पहिलवान पृथ्वीराज मोहोळ ठरले महाराष्ट्र केसरी 2025 चे मानकरी। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्या रक्तामध्येच कुस्ती दिसून येते। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांचे आजोबा आणि अमृता मोहोळ हे मोठे पहिलवान होते। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांचे वडील राजेंद्र मोहोळ हे उपमहाराष्ट्र केसरी आहेत। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांना लहानपणापासून कुस्तीची आवड निर्माण झाली। पृथ्वीराज मोहोळ यांच्या वडिलांना एकदा तरी ती महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या घरी आणायची होती। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांना खलकत तालमीमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला। खलकत तालीम ही पेशवे काळातील तालीम आहे। या तालमीमध्ये मोठमोठे मल्ल सराव करत असतात। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ हे पहिलवान संभाजी आंग्रे यांच्या मार्गदर्शनात कुस्तीचे डावपेच शिकत होते। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी मोठमोठ्या पहिलवानांना हरवत महाराष्ट्र केसरी 2023 च्या सेमीफायनलमध्ये माती विभागातून आपली जागा निर्माण केली होती। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पहिलवान सिकंदर शेख असा सामना सेमीफायनलला रंगला होता। या सामन्यात मात्र सिकंदर शेख विजयी झाले आणि पृथ्वीराज मोहोळ यांचे स्वप्न अर्ध्यातच राहिले। अर्ध्यात राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरी 2025 च्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी 2025 च्या स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याकडून मैदानात उतरले। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी अनेक नामवंत मल्लांना माती दाखवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला। सेमीफायनलमध्ये पहिलवान शिवराज राक्षे यांना चितपट करत फायनलमध्ये प्रवेश केला। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी सेमीफायनल वेळेस झालेल्या वादाकडे लक्ष न देता अंतिम सामन्याची तयारी सुरू केली। फायनलमध्ये माती विभागातून महेंद्र गायकवाड तर मॅट विभागातून पहिलवान पृथ्वीराज मोहोळ असा सामना रंगला। पहिलवान पृथ्वीराज मोहोळ व पहिलवान महेंद्र गायकवाड हे आक्रमक कुस्ती करत होते। दोघेही एक पॉईंटच्या बरोबरीवर कुस्ती लढत होते। पहिलवान महेंद्र गायकवाड व पंचांच्यात वाद निर्माण झाल्याने महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती अर्ध्यातच सोडून दिली आणि पहिलवान पृथ्वीराज मोहोळ ठरले महाराष्ट्र केसरी 2025 चे मानकरी।